करायला विसरू नका. तर मित्रांनो, वेळ न घेता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. आणि मित्रांनो, हा जालना पोलीस पाटील भरतीचा जो पेपर आहे, हा मुख्यतः सरळ सेवा आणि पोलीस पाटीलसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे येणाऱ्या याच्यात. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा. तर मित्रांनो, आपण वेळ न घेता लगेच सुरू करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्य सचिव या आहेत. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव आहेत सुजिता सैनिक बी. दुसरा प्रश्न आहे, 1 टीएमसी पाणी म्हणजे किती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 1 दशलक्ष घनफूट पाणी. मित्रांनो, 1 टीएमसी पाणी म्हणजे 1 दशलक्ष घनफूट पाणी होतं. मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, जागतिक मृदा दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे, जागतिक मृदा दिन हा 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. पेनिसिलिन प्रतिजैविकाचा शोध यांनी लावला. पेनिसिलिन प्रतिजैविकाचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग. 3 नंबर हे होईल. पाचवा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना इथे सुरू झाला. मित्रांनो, पहिला कारखाना हा नेपनघर इथे सुरू झालेला आहे. मित्रांनो, हे ध्यानात ठेवा, कारण की हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे किंवा सरळ सेवासाठी. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. यज्ञविधीमध्ये मंत्राचे पठण केव्हा किंवा कसे करावे याचे मार्गदर्शन या वेदात केले आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे यजुर्वेद डी. मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करायचे कशात सांगितलेलं आहे? यजुर्वेदामध्ये. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. वर्धमान महावीर यांनी सांगितलेल्या त्रिरत्नात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? म्हणजे वर्धमान महावीरांचे जे तीन रत्न आहेत त्याच्यापैकी खालील कोणता एक रत्न नाही, तर तो आहे सम्यक समाधी बी. सम्यक समाधी हा त्यांच्या त्रिरत्नातला एक भाग नाही. महाराष्ट्रात एकूण टिंबटिंब जिल्हा परिषद आहेत. तर मित्रांनो, हे तुम्हाला माहितच असेल, महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान एकूण टिंबटिंब सभा होणे बंधनकारक आहे. तर मित्रांनो, आर्थिक वर्षात किमान 4 ग्राम सभा होणं बंधनकारक आहे. याचं उत्तर होईल ए 4. तर जमिनीच्या सातबारामध्ये फेरफारान्वये फेरबदल हा कुणाच्या स्वाक्षरीने प्रमाणित केला जातो? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ग्राम महसूल अधिकारी. ग्राम महसूल अधिकारी हा याच्यानुसारच फेरबदल, यांच्या स्वाक्षरीनुसारच फेरबदल प्रमाणित केला जातो. त्याचं उत्तर होईल बी, ग्राम महसूल अधिकारी. हे नाटक शेक्सपियरच्या किंग लिअरच्या नाटकाच्या धर्तीवर लिहिलेले आहे. तर मित्रांनो, शेक्सपियर किंग लिअरच्या नाटकाच्या धर्तीवर लिहिलेला आपल्या मराठी सिनेमामध्ये नटसम्राट आहे बघा. नटसम्राट हा आहे, तर याचं उत्तर होईल बी, नटसम्राट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार यांना म्हटले जाते. मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल. आद्य कीर्तनकार हे संत नामदेव महाराजांना म्हटले जाते. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करीत असते? तर मित्रांनो, निवडणूक आयोगाची जी समिती काम करते मतदारसंघ निर्माण करायचं, तिचं नाव आहे परिसीमन. याचं उत्तर होईल बी, परिसीमन. तर मित्रांनो, आता काही गणिताचे प्रश्न आलेले आहेत, तर आपण याचे आत्ताच्या पुरते हे जाणून घेऊया उत्तर, आणि याचं संक्षिप्तमध्ये आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये याच्यात स्पष्टीकरणासहित किंवा सोडविल्यासहित आपण त्याचे उदाहरणं घेऊया. तर इथे प्रश्न काय विचारलाय ते बघू आणि त्याचं उत्तर बघू. एका तोफेचे वस्तुमान 500 किलोग्राम असून त्यातून तोफ गोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 ms/सेकंद वेगाने प्रक्षेपित होते, तर तोफेचा संवेग किती असेल? तर मित्रांनो, याचं उत्तर होईल 125 ms. 125 ms होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो बघू. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोकास टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, भारताकडील सर्वात दक्षिणेकडील टोकाला टोकास इंदिरा पॉईंट असे म्हणून ओळखले जाते. याचं उत्तर होईल सी, इंदिरा पॉईंट. जालना जिल्ह्याचे सध्याचे मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश कोण आहेत?
तर मित्रांनो हा समजा जालना रिलेटेड पेपर होता, त्याच्यामुळे जालन्याबद्दल याच्यात काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. पण समजा ज्या जिल्ह्याबद्दल असे सरासरी पोलीस पाटील कोतवाल यालाच असे प्रश्न विचारले जातात. पोलीस भरती व सरळ सेवासाठी इतक्या खालील प्रश्न विचारले जात नाहीत. पण तरी पण बघूया. त्याचं बी होतं मोहिते. तर मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे, जिल्ह्याचा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कोण काम पाहत असतो? तर मित्रांनो याचं उत्तर होईल जिल्हा अधिकारी. जिल्हा काय अधिकारी हा जिल्ह्याचा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असतो. पोलीस पाटील नियुक्ती कोणत्या कायद्याअंतर्गत केली जाते? तर मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा विचारण्याची पोलीस भरतीसाठी खास हा विचारण्याची शक्यता असते. तर हा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार कायद्याअंतर्गत नियुक्ती केली जाते. पोलीस पाटलाची नियुक्ती ही महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार केली जाते. मित्रांनो हे प्रश्न पुढचा प्रश्न पाहूया. जर एका महिन्यात 5 तारखेला सोमवार असेल, तर त्याच महिन्यात 28 तारखेला कोणता वार येत असेल? तर मित्रांनो आपण याचं सध्या उत्तर जाणून घेऊया. याचं मग नंतर आपण एक परत गणितावर स्पेशल व्हिडिओ बनवूया. त्याच्यात संक्षिप्तमध्ये बघूया. तर याचं उत्तर होईल बी. डी. सॉरी डी. बुधवार. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. सोन्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर मित्रांनो सोन्याचे रासायनिक चिन्ह हे प्रत्येकालाच माहिती आहे आता. AU आहे म्हणून. जालना जिल्ह्याची उत्तर सीमा कोणत्या जालन्यास लागून आहे? तर मित्रांनो याचं काही इतके नाही, जळगाव आहे. खालीलपैकी कोणता प्रकल्प जालना जिल्ह्याचा भाग नाही? हा खोदीगुज आहे. हा पण इतका काय महत्वाचा नाही, पण तरी बघूया. समानतेचा मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या कुठल्या कलमात आहे? समानतेचा मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे डी. कलम 14 आणि 18. मित्रांनो परत गणिताचा प्रश्न आहे. 450चे 30% किती? तर मित्रांनो 450चे 30% हे 135 होते. याचं उत्तर होईल ए. 135. मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे? तर मित्रांनो हा महत्वाचा मुद्दा आहे. हा वारंवार विचारला जातोय. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे? तर भाग 4 हा मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न. एका आयताकृत शेताची लांबी 250 मीटर आहे व क्षेत्रफळ 12,250 चौरस मीटर आहे. तर या शेताची रुंदी किती? मित्रांनो याचं उत्तर होईल 49. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या कलम 6 नुसार पोलीस पाटलाच्या मुख्य कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे? तसं आधी आपण याचे पर्याय बघूया, मग याचं उत्तर सांगूया. तर मित्रांनो सरकारी जमीन मोजणे नाही, ग्रामपंचायत कर गोळा करणे हे पण नाही, कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यास त्यांच्या कामात सहायता करणे बरोबर. सी याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत? याचं उत्तर तुम्हाला माहितीच आहे. सैन्य दलाचे सर्वोच्च सेनापती राष्ट्रपती असतात. ब्रिक्स समूहात कोणत्या देशाचा समावेश नाही? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. याच्यावर बरेच प्रश्न विचारलेले आहेत. ब्रिक्स समूहात कोणत्या देशाचा समावेश नाही? तर याच्यात उत्तर होईल सी. श्रीलंका. श्रीलंकाचा याच्यात समावेश नाही. मित्रांनो ऑपरेशन सिंदूरचा प्रश्न आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर ही ऑपरेशन सिंदूर ही लष्करी कारवाई कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर मित्रांनो सगळ्याला माहित आहे की पहलगाम हल्ल्याविरोधात झालेले आहे. तर भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? तर मित्रांनो भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एस. स्वामीनाथन हे आहेत. खालीलपैकी विसंगत संख्या कोणती? तर मित्रांनो खालीलपैकी विसंगत संख्या ही 37 आहे बघा मित्रांनो. आपण याचा एक स्पेशल व्हिडिओ बघूया. याच्या 37 का आहे का नाही. पुढचा प्रश्न मित्रांनो. IIT
ही शैक्षणिक संस्था कोणत्या क्षेत्रात शिक्षण देण्याकरिता प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, अभियांत्रिका. उत्तर होईल सी, अभियांत्रिका. राष्ट्रीय विज्ञान दिवस हा खालील शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनाच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा केला जातो. तर मित्रांनो, याचं उत्तर होईल व्ही.सी. रमण. मराठा आरक्षणाचा शासन निर्णय हा नेमक्या कोणत्या गॅजेटशी संबंधित आहे? तर मित्रांनो, हे तुम्हाला माहीतच आहे. याच्यावर बरेच मोठे आंदोलन हे ते झालेले आहेत. तर याचं उत्तर होईल सी, हैदराबाद. पावसाची आकडेवारी दर्शवणारे पर्जन्यमापक यंत्र साधारणतः टिंब या ठिकाणी लावलेले असते. याचं उत्तर होईल डी, तहसील स्तरावर. पुढचा प्रश्न मित्रांनो गणिताचाच आहे. 1/4 + 3/2 या गणिताचे उत्तर किती? तर मित्रांनो याचं उत्तर होईल 7/4 सी. पुढचा प्रश्न 2025 सालचा दादासाहेब फाळके अवॉर्ड या अभिनेत्यास प्रदान करण्यात आलेला आहे. मित्रांनो याचं उत्तर होईल सी, मोहनलाल. हे साऊथचे एक चांगले नवाजलेले हे ऍक्टर आहेत. मित्रांनो पुढचा प्रश्न 2025चा वार्षिक एशिया क्रिकेट चषकचा विजेता कोण? डी, भारत होईल. मित्रांनो लघु पल्ल्याच्या बॅलिस्टिक पृथ्वी 2 क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? मित्रांनो DRDO, संरक्षण संशोधन व विकास संस्था याने हे आपलं विकसित केले आहे. याचं उत्तर होईल ए, संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDO. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आहेत. याचं उत्तर होईल सी. पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणती संख्या मोठी आहे? तर मित्रांनो याच्यात खालीलपैकी ही सी नंबरची -10 + 5 ही सगळ्यात मोठी संख्या आहे. तर याचं उत्तर होईल -10 + 5 सी. पुढचा प्रश्न 9 + वर्गमुळात 81 + 3 वर्गमुळात 9 बरोबर किती? तर मित्रांनो याचं उत्तर होईल 27 डी, 27. एका परीक्षेत शारदाला गणितात भूगोलातील गुणाच्या दुप्पट गुण मिळाले, इतिहासात भूगोलाच्या निमपट गुण मिळाले, मराठी व गणितातील गुण समान आहेत, तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळालेले आहेत? सगळ्यात कमी गुण विचारित आहेत मित्रांनो. याच्यासाठी आधी प्रश्न बी चांगला वाचायचा म्हणजे कसं स्पष्ट समजतं आणि उत्तरात चूक होत नाही. तर मित्रांनो याचं उत्तर होईल डी, इतिहासात. 2 संख्याचा मसावी व लसावी अनुक्रमे 114 व 19 आहेत. त्यापैकी एक संख्या 57 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर मित्रांनो याचं उत्तर होईल बी, 38. 38 ही दुसरी संख्या असेल. पुढचा प्रश्न पाहूया. 2 उमेदवारांच्या निवडणुकीत एका उमेदवाराला वैध मतापैकी 70% मते मिळाली. एकूण मतदान झालेल्या मतांची संख्या 3520 असतील व त्यापैकी अवैध मते 20 असतील तर दुसऱ्या उमेदवारास मिळालेली मते किती? तर मित्रांनो याचं उत्तर होईल 1050. दुसऱ्या उमेदवारास 1050 मते मिळाली. हे याचं उत्तर होईल. 2320 रुपये विक्री किमतीला एक वस्तू विकून जर 16% नफा होत असेल तर नफा किती रुपयाचा होईल? मित्रांनो नफा तोट्याचा प्रश्न आलेला आहे. याच्यात आपल्याला नफा विचारलेला आहे. तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन सी, 320. 320 रुपयाचा त्यांना नफा झालेला आहे. एका रांगेत समृद्धी समोरून 5वी व शेवटून 6वी आहे तर रांगेत एकूण मुले किती आहेत? मित्रांनो हा एक चांगलाच प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, 10. 10 हे या प्रश्नाचं उत्तर होईल. तर जालना जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? 5. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यावरण मंत्री कोण आहे? तर महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री हे श्री पंकजा मुंडे आहेत. पर्यावरण मंत्रीचा प्रश्न विचारला तर पंकजा मुंडे आहेत. मित्रांनो महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल 78 ही विधान परिषदेची संख्या आहे. जालना जिल्ह्यात किती परिषदेचे एकूण किती गट आहेत? 57 आहेत मित्रांनो. जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे
जिल्हा कार्यक्रम समन्वय कोण असतात? तर मित्रांनो, गट विकास अधिकारी हे असतात. या प्रश्नाचं उत्तर होईल डी, ऑप्शन डी, गट विकास अधिकारी. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो, जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष हे खासदार असतात. याचा ऑप्शन सी हे होईल, खासदार. पुढचा प्रश्न मित्रांनो, अजिंठा लेण्या कोणत्या नदीवर स्थिरा पुढचा प्रश्न मित्रांनो, अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या तीरावर स्थिर आहेत? मित्रांनो, याचं उत्तर होईल डी, ऑप्शन डी, वाघूर. अजिंठा लेण्या ह्या वाघूर या नदीच्या तीरावर स्थिर आहेत. हा महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे सध्याचे अध्यक्ष जय शाह हे आहेत. त्याचं उत्तर होईल ऑप्शन ए, जय शाह. नैसर्गिक आपत्ती अंतर्गत अतिवृष्टी म्हणून पात्र होण्याकरिता 24 तासात किती मिमी पावसाची नोंद होणे आवश्यक आहे? तर मित्रांनो, याचं होईल ऑप्शन सी, 65%. 65% मिमी पावसाची नोंद होणे ही आवश्यक आहे. त्यानुसार अतिवृष्टी म्हणून पात्र होता येते. पुढचा प्रश्न, सहसंबंध ओळखा आहे. पाणी बरोबर पाण्यास लिटर तर मीटर कशासोबत? तर मीटर हे कापडासोबत असतं, म्हणून याचं उत्तर होईल ऑप्शन डी, कापड. मित्रांनो, पुढचा प्रश्न, 1, 8, 27, 64 या मालिकेतील पुढील संख्या ओळखा. तर मित्रांनो, याचं उत्तर होईल ऑप्शन बी, 125. तर मित्रांनो, आपण गणिताचे जेवढे बी प्रश्न आलेले आहेत हे संक्षिप्त रूपमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणता देश भारतीय उपखंडाचा भाग मानला जात नाही? तर मित्रांनो, तुम्हाला उपखंड आणि भारतातले ते तुम्हाला सर्व पाठ पाहिजे. तर याचं उत्तर होईल मलेशिया, ऑप्शन डी. ऑप्शन डी, मलेशिया हा भारताचा उपखंडाचा भाग नाहीये. इसवी सन पूर्व 6व्या शतकातील 16 महाजनपदापैकी खालील एक महाजनपद महाराष्ट्रातील टिंबटिंब आहे. तर मित्रांनो, 16 महाजनपद आहेत, त्याच्यापैकी एक म्हणजे अशमक हे महाराष्ट्रातील आहे. अशमक, ऑप्शन डी, अशमक होईल. तर पुढचा प्रश्न, एम्स अँड धोरणांतर्गत वाहतूक कोणत्या प्रणालीत नोंदवली जाणे आवश्यक आहे? मित्रांनो, एम्स अँड ही महाखनिज या प्रणालीला नोंदवणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, पोलीस पाटलाने त्याच्या हद्दीत गुन्हा झाल्यास कोणती कारवाई प्रथम करावी? तर मित्रांनो, याचं उत्तर होईल ए, घटनास्थळी सुरक्षा ठेवणे व पोलिसांना कळवणे. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो, राष्ट्रीय मतदार दिवस या दिवशी साजरा केला जातो 25 जानेवारीला. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. ऑप्शन बी. खालीलपैकी कोणत्या राज्यात आजवर एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही? तर मित्रांनो, डी, महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये एकही मुख्यमंत्री झालेली नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र भूषण 2025 हा पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 हा राम सुतार यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय जनगणना कार्यालयानुसार नागरिक वस्ती म्हणून एखादा भाग पात्र होण्यासाठी त्या भागातील किती टक्के लोकसंख्या ही बिगर शेती व्यवसायात असायला हवी? तर मित्रांनो, याचं ऑप्शन उत्तर होईल ऑप्शन डी, 75% ही बिगर शेती म्हणून असायला हवी. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो, राधाने एका परीक्षेत 100 प्रश्न सोडविले. बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण दिले जातात. जर तिला एकूण 100 गुण मिळाले तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती? त्याच्यात बरोबर उत्तर विचारलेले आहेत मित्रांनो. तर याचं ऑप्शन ए होईल 60. ऑप्शन ए 60 तिला प्रश्न बरोबर यायला हवे, तेव्हा तिला 100 गुण पडतील. पुढचा प्रश्न पाहू, भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. तर मित्रांनो,
ऑप्शन बी उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पुढचा प्रश्न, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष हे होते. तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी बाबा हे आहेत. पुढला प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल हे आचार्य देवव्रत हे आहेत. मित्रांनो परत गणिताचा प्रश्न आलेला आहे. 9+4 तर 1+20 तर 1 शोधा विचारलेला आहे. तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन बी 45. पुढचा प्रश्न, जर 2a + 3b बरोबर 45, 3a + b बरोबर 43 तर a - b बरोबर किती? मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन बी 5. a - b बरोबर किती? 5. पहिल्या 9 विषम संख्यांची बेरीज किती? पहिल्या 9 विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे मित्रांनो. त्याचं उत्तर होईल ऑप्शन डी 81. पहिल्या 9 विषम संख्यांची बेरीज 81. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2025चा नोबेल शांतता पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? तर मित्रांनो 2025चा नोबेल शांतता पुरस्कार हा मारिया कोरिनो मचाडो यांना मिळालेला आहे. पुढला प्रश्न, जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो भारताचा मेट्रो नेटवर्क बाबतीत हा 3रा क्रमांक लागतो. ऑप्शन बी 3रा. पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो व्याघ्र प्रकल्पाबद्दल विचारलेला आहे. तर पेंच व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशात आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी मध्य प्रदेश. सध्या चर्चेत असलेल्या वर्धमान पोर्ट कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर मित्रांनो सध्या चर्चेत असलेलं वर्धमान पोर्ट हे पालघर या जिल्ह्यात स्थित आहे. याचं उत्तर होईल ऑप्शन ए पालघर. मित्रांनो पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने त्यांच्या स्वातंत्र्याच्या 60व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले होते किंवा केले आहे? त्याचं उत्तर होईल ऑप्शन सी मालदीव. मालदीवने त्यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रण केले होते. मित्रांनो लास्टचा प्रश्न आहे, राज्यास राज्यपाल तर देशास कोण असा विचारलेला आहे? तर देशात हा राष्ट्रपती असतात. तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी राष्ट्रपती. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यानंतरही आपले असेच व्हिडिओ येत राहतील, डीपली व्हिडिओ येत राहतील. आपण एक सिरीज चालू करणार आहोत पोलीस भरतीसाठी स्पेशल. त्याच्यामध्ये आपण सगळे इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, मराठी व्याकरण यांचा पूर्ण अभ्यास घेणार आहोत. तरी तुम्ही जर आपल्या चॅनलवर आले आहेत तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला आणि आम्हाला सपोर्ट करायला विसरू नका.